दंडक प्रणाम. माय बापो, काल आपण पहिल्या अध्यायाचा तौलिक अभ्यास पाहिला. विचार केला की पहिल्या अध्यायामध्ये काय आहे, तर ते सगळं तुम्हाला मी शेवटपर्यंत सांगितलं आहे. आता आपण दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलं आहे तर ते बघू. आणि काय काय आहे ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये. एक तर गोष्ट सांगितली नाही, अनेक गोष्टी सांगितल्या. तर पाहूत आपण काय करायचं, काय आहे ह्या अध्यायामध्ये. तर मायबाबू, दुसरा अध्याय सुरू होतो आणि दुसरा अध्याय सुरू होताना जो संजय आहे तो संजय धृतराष्ट्राला सांगतो. संजय बोलतो. संजय उवाच, तर तो काय म्हणतो, तम तथा कृपयाविष्ट मसरू पूर्णाकुलेक्षणा विसिदंत मिदम वाक्य मुवाचं मधुसूदन. ते म्हणतो, राजन, धृतराष्ट्र हा अर्जुन हा शोक संविघ्न होऊन बसलेला आहे. तो रडत बसलेला आहे, युद्ध करत नाही असं म्हणतो आहे. आणि त्याला मग श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, तर असं तो सांगतो. श्रीकृष्ण महाराज त्याला काय म्हणतात, तर श्री भगवान वाचं कुतस्त्वा. श्रीकृष्ण महाराज म्हणजे, अर्जुना, कुतस्त्वा कस्मल मिदम ईसमे समुपस्थितम आनारे दुष्टम स्वर्गे मकीर्तिम अर्जुना, अशा वेळी तुला हा मोह कसा उत्पन्न झाला. कुतस्त्वा कस्मल मिदम ईसमे समुपस्थितम, अशा टायमाला तुला हा म्हणजे अनार्य दुष्टम स्वर्गे म्हणजे चांगल्या माणसाला न शोभणारा आणि म्हणजे स्वर्गाची कीर्ती न मिळून देणारा, मग कीर्ती करम अर्जुन, अपकीर्ती करणारा हा मोह तुला असा कसा उत्पन्न झाला, असे श्रीकृष्ण महाराज म्हणते. आणि त्याला सांगितलं, त्याला म्हणतात की, अर्जुना, क्लेबे मास्म गम पार्थ नैत तो हिपपद्धते सुद्रम हृदय दौबल्यम त्यक्तो तिष्ठपर्यंत पण. आणि ते म्हणतात की, अर्जुना, तू शेंडासारखं वर्तन करू नको, चल उठ आणि नाही का सुद्रम हृदयाचं दौरेपल सोडून दे आणि उठ आणि युद्ध कर, असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आणि मग अर्जुन त्याला म्हणतो, देवा, कथम भीष्म माम संख्ये द्रोणांच्या मधुसूदन युसुबी प्रतियशामी पूजाहरावरी सुदन. मी ह्या भीष्मावर द्रोणावर मी हल्ला कसा करू, प्रतिबाण कशी सोडू. आणि देवा, गुरु हत्वा हि महानुभावान श्रेय भक्तो भक्ष्यमपि लोके हत्वार्थ कामास्तु गुरु निहैव भुंजीय भोगान रुधिरे प्रतिदा. ह्या मोठ्या महानुभाव लोकांना मारून माझं काय भलं होणार आहे. त्यापेक्षा मी हे युद्ध न करता आणि हे राज्याची अपेक्षा न करता जर मी भिक्षा मागून खाल्लं तरी माझं भाग्य हे, पण त्याला मारण्यात माझं भाग्य नाही. तर ते म्हणले. आणि पुन्हा तो म्हणतो, अर्जुन, देवा, कार्पण्य दोषो पत स्वभाव पृच्छामी ताम धर्म समूढ चिता एश्रेशानी चितंबोई तन्मे शिष्यस्ते हमशादी ममता प्रपन्न. आणि त्यानं कबूल केलं की मला माझं मन भ्रमिष्ट झालं आहे, मला काही समजायला तयार नाही. देवा, आता मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही मला उपदेश करा, मला खरं काय सांगा. असा वृत्तांत दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकापर्यंत झाला मायबाबा. आणि मग हा वृत्तांत धृतराष्ट्राला संजय सांगतो. यो मुक्त ऋषेशम गुडाकेशे परंतप न यो शैत गोविंद मुक्ता तुस्तिम बघवा. मी युद्ध करीत नाही असं म्हणून तो गपचीप राहिला. आणि मग श्रीकृष्ण महाराज पुन्हा त्याला काय म्हणतात, अर्जुना, असोच्यानन सोचेस्तो प्रज्ञावादांचे भाषेशी. बरं, ज्याचा विचार करू नये त्याचा विचार करतोस आणि मोठमोठ्याल्या गोष्टी मारतोस. प्रज्ञावादांचे भाष्य गतासून गतासूनचे नाव सोचिंती मंडिता. आणि हे तू बोलतोस हे पंडित लोकायला सोबण्यासारखं नाही. अर्जुना न ते वाम जातून असं न तो नेमे जाना दिपा. आणि तू नव्हतास, मी नव्हतो, हे सगळे लोक नव्हते, असं कधी झालं आहे का. न चैनम भविष्यामान सर्व वय मतप. आणि पुन्हा आपण कधी राहणार नाहीत असं बी होणार नाही. अर्जुना, देहाच्या 3 अवस्था होतात. अर्जुना, देहिनोस्मिन्यता देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्व रमयती. म्हणजे 3 अवस्था होत असते देहाच्या. आणि मात्रा स्पर्शास्तु कवते शीतोष्ण सुख दुग्धा आगमा पायनो नित्यास्तांशी भारत. आणि तू तुझ्या हे सहन कर,
सहन करायला शिक. गरम उष्ण थंड सगळं ये मी नाही व्यथेंते ते पुरुष ब आणि व्यथित होऊ नको अर्जुना. सब दुःख सुखम देणं सो अमृतत्व ऐकतो. सुख दुःख समान मानणारा अमृतत्वाला जात असतो. आणि ना अर्जुना नास होतो विधिते भाऊ ना भाऊ दिसत. तू म्हणतो ना मी दुसरा म्हणजे भीष्माचार्याला द्रोणाचार्याला मारत नाही. अरे अर्जुना त्याच्या शरीराचे दोन भाग आहेत, एक आत्मा आणि एक शरीर. तर ते शरीर नश्वर आहे आणि आत्मा हा अमर आहे आणि तो नासतो विद्यते भाऊ. जो सत्वस्तू असते ना त्याचा अभाव होत नसतो अर्जुना आणि असत गोष्ट टिकत नसते अर्जुना. नासतो विद्यते भाऊ ना भाव विद्यते सदा उभयरूपी दृष्टींतशिमी अविनाशी तद्विधी येणं सर्व मिदांत विनाशीमय शास्त्री न कच्चित करतो मरती. अर्जुना असं सांगायला ते आणि त्याला सांगायला की बाबा अर्जुना हा जो आत्मा आहे, द्रोणाचार्याचा आत्मा आहे, भीष्माचार्याचा आत्मा आहे, तो कधीही मरणारा नाही. नैनम छिन्नंते शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेदेन त्या न सोसयती मारुता. ह्या शस्त्रानं छेडल्या जात नाही आणि पावक म्हणजे अग्नीनं बी जाळल्या जात नाही आणि हा न चैनम क्लेदेन सोसयती मारुता आणि हवेनं सुकविल्या जात नाही. आच्छदो यमदायो यम क्रोधेय सोशेयोचे नित्य सर्वगत असताना आचलो यम सनातन. तो नित्य आहे आणि भीष्माचार्याचे द्रोणाचार्याचे आत्मे देखील नित्य आहेत अर्जुना. त्यामुळं तू युद्ध कर आणि भेऊ नकोस आणि तू युद्ध कर. आणि अथचैनम नित्य जाते नित्य वामन्य शेमतम तथापि तो महाभाव नैनम सोचित उभारायचे. आणि अर्जुना जो मेला त्याचा जन्म नक्की आहे आणि जो जन्माला त्याचा मृत्यू निखा आहे. जातोशी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यशीचे तस्मात पर्याय ते नतून सोचित उभारायची. आणि अर्जुना हा आत्मा जो आहे ना हा देही नित्य मध्यम देह सर्वशी भारते. सर्वाच्या शरीरामध्ये तो अवध्य असतो आणि शरीर टिकणारा नाही आणि आत्मा मरणारा नाही अर्जुना. आणि पुन्हा अर्जुना अथ चेतो मी मग धर्म्यम संग्राम न करीशिशी. जर तो आहे युद्ध केलं नाहीस ना तर काय होईल तर स्वधर्म कीर्तींचे हेतू पाप मावशिशी. आणि तुझी सगळी कीर्ती जाईल आणि सगळं पाप तुला लागेल. अकीर्तींचा अभिभूतानी सगळे लोक तुझी अपकीर्ती करते. कथईचे नित्यव्यायाम संभावित तशीच अकीर्ती मरणाची इच्छिते. आणि संभावित माणसाला ही अपकीर्ती मरणापेक्षा जास्त आहे. आणि लोक काय बोलतील तुझ्याबद्दल अवांच वादाच बघून व दिसेन ती तवा येतात. तुझ्या हिताबद्दल अनेक लोक शंका घेतील. तुझ्या अहिताचं बोलते अवांच वादात तवा येता निंद्याचं सामर्थ्य तत्व दुःख तर होते. आणि तुझं सामर्थ्याची निंदा करते ते तुला दुःख सहन होणार नाही. म्हणून अर्जुना तू अरे जर ह्या युद्धास मिळालास ना तरी तुला स्वर्ग हातो अप्राप्शिशी स्वर्गम आणि जितो अभोक्षिशी बाई. तुला जर मिळालास तर तुला स्वर्ग भेटन आणि जिंकलास तर तुला या पृथ्वीचं राज्य भेटन. अर्जुना सुख दुःख सममान सुख दुःखे समे कृत्वा लाभ आराम जय जो तो युद्धाय जसं नैनम पाप्य मिळशिशी. आणि अर्जुना तुला यशात भीता सांगे बुद्धियोग तुम्हाला सोडू. हे बुद्धियोगातून सांगितलं. आता तुला मी बुद्ध्यायुक्तो या पार्थ कर्म प्राप्तिस्ती अर्जुना. तर यासारखं अर्जुना तर त्यामुळं अशा प्रकारचा वृत्तांत हा 40 दृष्टांतापर्यंत 40 श्लोकापर्यंत आलेला आहे माझा भाऊ. आता 40पासूनचा पुढचा वृत्तांत आपण पुढं बघू. आज पुढं काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन काय पुन्हा प्रश्न विचारतो, अर्जुन काय बोलतो, अर्जुन उभा होतो का तयारा, आपण हे उद्या पाहू. तोपर्यंत मायबाबू मला रजा द्या. आणि आपला हा जो देऊल ऑफिशियल चॅनल आहे, जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा अशी विनंती देखील करेल आणि तुमची रजा घेईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.